नमस्कार मित्रांनो, तर मी निघालो होतो माझ्या गावी। भरपूर लोकांना वाटतं की आपल्या आयुष्यात खूप सोलो ट्रिप असावे, पण माझ्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर फक्त आणि फक्त फॅमिली ट्रिप राहिलेत। असू द्या, हरकत नाही, त्यात पण एक वेगळी मजा आहे। आणि या ट्रिपमध्ये सोबत होत्या माझ्या आईसाहेब, माझे मामाश्री आणि नवऱ्याला फक्त डोळ्यानेच गप करू संघटनेच्या अध्यक्षा म्हणजेच माझी धर्मपत्नी रुपाली कदम। आणि मी बाहेरच्या देखाव्यांमध्ये सोनेरी ऊन शोधत असताना याच संधीचं सोनं करून माझ्या बायकोने नकली सोन्याचे दागिने खायचे ठरवले। आणि रंगे हाती पकडताच मी फक्त बघते असं म्हणत 5 दागिने खरेदी सुद्धा केले। पुढे आमच्या आईसाहेबांनी भारतीय रेलची तारीफ करत म्हणाल्या की पूर्वी कड्या लागत नव्हत्या बाथरूमचे, आता ते तरी लागतायत, त्याबद्दल आम्ही भारतीय रेलचे धन्यवाद करतो। आणि दुसरीकडे माझे मामाश्री ट्रेनमधल्या 16 तासाच्या प्रवासात फक्त चढताना आणि उतरतानाच जागे होते। आणि अखिल भारतीय कंटाळलेले नवरे या संघटनेचा अध्यक्ष म्हणजेच मी प्रशांत सुवर्ण दुपारचा कंटाळा असल्या कारणाने बायकोला त्रास द्यायचे ठरवले, म्हणजेच आगीत हात घालायचे ठरवले। आणि हे आमचं उडपी येथील कापू या गावातील घर। आणि या घरची खरी शोभा म्हणजे हे बाहेर सुकत घातलेले कपडे। असू दे मस्करी दुसरीकडे, पण या घराची खरी शोभा म्हणजे हे सुंदर नारळाची झाड बघू शकता तुम्ही। आणि दुसरीकडे माझ्या भावाने माझ्याच पावलावर पाय ठेवून लग्न करायचे ठरवले। असू दे, अखिल भारतीय कंटाळलेल्या नवऱ्या या संघटनेत तुझं पण खूप 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 स्वागत आहे। आणि जेवण लवकर वाढून घेऊ, उशीर केला तर चांगले आयटम संपतील याच भीतीने माझ्या परिवाराने जेवणाचे ताट भरून घेतले। आणि इतर वेळेस बकासुरासारखा जेवणारा माझा भाऊ आज मात्र त्याला त्याची भूक मेल्यासारखी वाटत होती। काय माहिती काय कारण असेल, असू द्या, पण माझी जी भूक मरते त्याचं कारण माझ्या समोर आहे। माझ्या भावाच्या चेहऱ्याकडे बघून मला वाटत होतं की हा मुलगा स्वतःच्याच घरी हरवलाय। घरातल्या 4 बायकांच्या मागे बसून 4 लोकांना वाईट बोलून आम्ही तिथून निघायचं ठरवलं। आणि संध्याकाळी बीचवर जाऊन या क्यूटशा आजीकडून शेंगदाणे विकत घेऊन आयुष्यावर बोलू काही यावर एक छोटंसं सेशन केलं। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेलो। तिथे आम्ही पाया पडून माझ्या लाडक्या आजी म्हणजे BJP आजीला भेटलो। BJP का, तर कारण तिचं नाव कमळ आहे। आणि गाव म्हटलं तर आजीची माया। आजीची मायेचा फायदा उचलत माझ्या बायकोने नाश्त्याला नको म्हणत 12 डोसे खाल्ले। आणि बघता आला आमचा परतीचा दिवस। बॅगेत खूप साऱ्या आठवणी आणि सुकामेवा होता। हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन मला फॉलो करा, फुकटची मजा घेऊ नका।